हाय, हॅलो, नमस्ते. आज आमच्या छोट्या पिल्लूच्या स्कूलमध्ये तिचं कल्चरल इव्हेंट होतं. मग ती अशी मस्त स्वतःच्या हाताने मेकअप करून रेडी होऊन स्कूलमध्ये गेली आणि त्यानंतर मलाही स्कूलमध्ये जावं लागणार होतं म्हणून झटपट आवरलं आणि पप्पांना काय नाश्ता द्यावा, तर मग आज इन्स्टंट ब्रेड ऑमलेट द्यायचं ठरलं आणि मग असं मी 3 अंडे फोडून घेतले. त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची टाकली आणि मस्त सीझरनेच कोथिंबीर कट करून घेतली आणि कोथिंबीरही यामध्ये टाकली. थोडंसं मीठ ॲड केलं आणि मस्त करून घेतलं मिक्स 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 आणि त्यानंतर ऑमलेटच्या पॅनवर अगदी थोडंसं तेल टाकून हे मिक्सचर मी पॅनवर टाकलं आणि मस्त 3 ब्राऊन ब्रेड मी त्यांना यावर भाजून दिले आणि त्यांचा मस्त सकाळचा असा छान 3 अंड्यांचं छान छान ऑमलेट आणि ब्राऊन ब्रेड असा मस्त नाश्ता त्यांनी केला आणि मग मी पटपट आवरून कनूच्या कल्चरल इव्हेंटसाठी निघाले. हे बघा, आपलं हे इन्स्टंट ऑमलेट रेडी आहे. काहीही जास्त कुटाणा नसतो. भूक लागली की असं झटपट बनवण्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे. आणि हे ब्रेड ऑमलेट आता हे खात आहे आणि मी मस्त त्यांना बाय बाय करून आता निघाले. आणि स्कूलचं वातावरण तर इतकं छान आहे ना की तिथे गेल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. आणि हे बघा, मुलांचा डान्स. एवढ्या सगळ्या मुलांना स्टेजवर परफॉर्म करताना बघून खरंच मला कोरिओग्राफरचीच कमाल वाटली. किती सगळे जवळजवळ हे 20-25 मुलं होते आणि त्यांना सगळ्यांना ट्रेन करणं म्हणजे खूपच कमालीचं काम आहे. किती छान नाचताय बघा. कनूला डान्स करायला एवढं आवडतं ना की ती एकदम फॉर्ममध्ये असते. कशी मस्त नाचते बघा. आणि सगळ्या मुलांनी हा इव्हेंट खूपच एन्जॉय केला. आम्ही सगळे तिथून परत घरी येण्यासाठी निघालो आणि OPDमध्ये तर पेशंट्स वाट बघतच होते. लगेच तिथून गेल्यानंतर OPDमध्ये आणि दुपारी घरी आले तेव्हा गार्डनकडे लक्ष गेलं. हे बघा, हे नागवेल आहे जे मम्मीने लावलं होतं आणि ते मस्त वाढलं आहे. आणि पुदिना मावशींनी फ्रेश आणून दिला. आणि आजची रेसिपी आहे बघा, ग्रीन 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 आहे सगळीकडे. पुदिना, त्यानंतर वाटाणे, ओले वाटाणे आणि हा मस्त हिरवागार असा पालक. आणि ह्यापासून मी बनवणार आहे आता हरियाली पुलाव. मस्त हरियाली पालक पुलाव. आणि पुलाव बनतोच आहे. ते अर्धा पुलाव बनून झाल्यानंतर डोक्यात आलं, अरे यामध्ये आपण पनीर ॲड करायला हवं होतं. पण हा पुलाव मी दुपारी खूपच गडबडीत बनवला. त्यामुळे विशेष असं काही प्लॅन करून बनवण्यात आलं नाही. त्यामुळे पनीर मी विसरले. आणि हे बघा, असं सगळं रफली चॉप करून घेतलं. टोमॅटो, कांदा आणि बटाटाही कट करून घेतला. बटाट्याचे साल मी काढलेले नाही आहेत. सालसहित बटाटा घेऊन एकदम बारीक कट केला होता. मी दुपारी एक पेशंट बघण्यासाठी गेले आणि तांदूळ मी थोडा वेळ भिजू घातले होते. पण एक पेशंट बघायला गेले आणि मग नंतर मात्र OPD जोरात सुरू झाली आणि त्या गडबडीत तांदूळ मात्र जरा जास्तच भिजला. माझ्या कुकिंगच्या बाबत असं नेहमीच होतं. मी इकडे काहीतरी करायला ठेवते आणि असं वाटतं की एक पेशंट चेक करून येईल, पण तोपर्यंत इकडे काहीतरी बिघडून गेलेलं असतं. तर बघा, आता मी इथे पालक उकळत्या पाण्यामध्ये मस्त उकळून घेतला आहे. आणि त्यानंतर आता मी आपल्या हरियाली पुलाव बनवायला सुरुवात करणार आहे. असं मी एका पॉटमध्ये हे तेल घेतलं, त्यामध्ये जिरे टाकले आणि जिरे छान फ्राय झाले की त्यामध्ये 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ती परतवून घेतली. अद्रक लसूणची पेस्ट अर्धवटच परतते आहे तोपर्यंत मी ह्यामध्ये कांदा ॲड केला आणि कांदा टाकून त्यासोबत अद्रक लसूणची पेस्ट छान परतवून घेतली. अगदी अद्रक लसूणचा कच्चा वास निघून जाईपर्यंत एकदम छान परतवून घेतलं. ह्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि मग मीठ टाकून कांदा कसा छान झटपट परतला जातो.
मग मीठ टाकून थोडंसं पुन्हा परतवून घेतलं आणि त्यानंतर बटाटा आणि टोमॅटो ॲड करून मी हे सगळं छान तेलामध्ये परतवून घेतलं. हा जो पॉट मी वापरत आहे ना आज पुलाव बनवण्यासाठी, त्याची एक हिस्ट्री आहे. तो मी आजपर्यंत फक्त घरात काही स्वीट बनवायचं असेल तर वापरला आहे. आज मी फर्स्ट टाईम त्यामध्ये काहीतरी तिखट पदार्थ बनवत आहे. आपण जेव्हा किचन मेंटेन करतो ना, तेव्हा आपलं असं असतं बघा, म्हणजे तुमचं कसं आहे मला माहीत नाही, पण माझं असं आहे की ऑमलेट बनवायचं तर ऑमलेटचा सेपरेट पॅन, किंवा मग काही स्वीट बनवण्यासाठी हा मी सेपरेट पॉट ठेवलेला होता. कारण ज्या त्या पदार्थासाठी असं सेपरेट भांडं असावं मला असं वाटतं. कारण ऑमलेटचा एक विशिष्ट स्मेल असतो, जो अंड्यांचा स्मेल असतो. तो पॅन तुम्ही कितीही स्वच्छ घासा, तो वास जात नाही. आणि ह्याही पॉटमध्ये मी तसंच मग स्वीट बनवण्यासाठीच मी ठेवलेला होता. पण आजकाल आमच्याकडे काही स्वीट जास्त बनतच नाही, त्यामुळे मग मी ह्याला असा आज काही तिखट पदार्थ करण्यासाठी फर्स्ट टाईम वापरणार होते. हे बघा, सगळ्या भाज्या अशा ह्यामध्ये ॲड करून मस्त परतवून घेतल्या आणि त्यामध्ये मी 1 चमचा एवढी बारीक केलेली हिरवी मिरची ॲड केली आणि मस्त परतवून घेतली. मिरची ही छान परतली गेली पाहिजे. थोडीशी हळदही मी यामध्ये ॲड केली होती. सगळं कसं छान परतवून घ्यायचं. बघा तो कलर कसला भारी दिसतोय. नंतर कट करून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीरही मी यामध्ये ॲड केली आणि मस्त परतवून घेतलं. थोडा वेळ मी पालक थंड होऊन मिक्सरमधून काढेपर्यंत या भाज्या छान शिजू दिल्या. आणि हे बघा, आपली पालकची प्युरी रेडी आहे आणि ती मी आता ह्या पुलावमध्ये ॲड करणार आहे. आणि हा माझा जरा जास्तच भिजलेला राईस. बघूयात आता कसा राईस होतो ते, कसा पुलाव बनतो ते. आणि थोडासा चिकटच होईल असं मला जरा शंका वाटलीच होती आणि तो थोडासा चिकट झाला. म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे छान मोकळा पुलाव झाला नाही, पण असो टेस्ट मात्र एकच नंबर झाली होती. आता बघा, ह्या छान शिजलेल्या भाज्यांमध्ये मी असं 2.5 मोठे चमचे एवढं दही ॲड केलं. त्याला छान परतवून घेतलं आणि त्यानंतर ही पालकची प्युरी ॲड केली आणि हेही मस्त मिक्स करून घेतलं आणि छान परतवून घेतलं. पालकलाही कच्चा वास राहत नाही असं छान परतवून घेतल्यानंतर. आणि यामध्ये मग मी माझा होममेड गरम मसाला ॲड करणार आहे. इथे मी 2.5 चमचे एवढा होममेड गरम मसाला ॲड केला आहे. इथे बघा, मी खडे मसाले ॲड केले नाहीत. आणि ह्या पुलावला आणखी शाही बनवण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये काजूचे तुकडेही ॲड करू शकता. म्हणजे एका काजूचे असे मधोमध 2 भाग करून तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. मस्त त्याला रिच टेस्ट येते आणि लूकही मस्त येतो. तर पनीर आणि काजू आम्ही पुलाव खाताना खूप मिस केले, पण काय करणार, खूपच गडबड झाली होती. आणि हे बघा, मी अशा टोमॅटो कट करत असताना थोडंसं 2-3 फोडी मला अशा खाण्यासाठी ठेवते. मला कच्चा टोमॅटो खायला खूप आवडतो. मग असं कुकिंग करता करता भूकही खूप लागलेली असते, मग दुसरं काहीतरी खाण्यापेक्षा टोमॅटो खाण्यात खूप मज्जा येते. आणि आता मी ह्या ग्रेव्हीमध्ये, ह्या मसाल्यामध्ये राईस ॲड केला. हा बिर्याणी राईस आहे. कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी राईस, जो लाँग ग्रेन राईस असतो, तो तुम्ही ॲड करू शकता यामध्ये. हे बघा, कलर कसला भारी आला आहे. मस्त ग्रीन ग्रीन हा पुलाव रेडी होणार आहे. आणि ह्यामध्ये बघा, पालक, कोथिंबीर, पुदिना आणि ओले मस्त फ्रेश असे वाटाणे. बघा कसला मस्त हिरवा हिरवा रंग आला आहे. आणि त्यामध्ये मग थोडंसं उकळतं पाणी मी ॲड केलं आणि मीठही ॲड केलं. आणि त्यानंतर मग मीठ मी टेस्ट घेऊन ॲड केलं. मिठाची आवश्यकता असेल त्या प्रमाणात आपण मीठ ॲड करायचं. आणि हे मस्त मिक्स करून दिलं. आणि त्यानंतर मग वरून छान होममेड गरम मसाला पुन्हा ॲड केला
आणि जवळजवळ 2.5 चमचे एवढं मी इथे साजूक तूप यावर ॲड केलं आणि हा पुलाव झाकण ठेवून मस्त निवांत शिजू दिला, निवांत होऊ दिला. आणि पुलाव असा थोडा वेळ असा म्हणजे मीडियम फ्लेमवर झाल्यानंतर मी त्यानंतर ह्याला दम करायला ठेवलं. असा जाडसर तवा गॅसवर तापवून घ्यायचा आणि त्या तव्यावर हे आपला पुलावचा पॉट ठेवून द्यायचा. एक 10 मिनटामध्ये बघा किती छान आपला पुलाव रेडी आहे. हा मस्त पालक पुलाव रेडी आहे. त्याला तुम्ही पालक पुलाव म्हणू शकता किंवा हरियाली पुलावही म्हणू शकता. हे बघा कसा छान रेडी आहे. टेस्ट मात्र एकच नंबर झाली होती. टोमॅटो नेहमी खिचडी, पुलाव किंवा काही आपण राईसची डिश बनवत असू तर टोमॅटो मी असा थोडासा मोठा कट केलेलाच राहू देते. अगदी छोटा कट केला तर तो एकदम गाळ होऊन जातो. मला ते आवडत नाही आणि मोठा पीस असा खायला खूप छान लागतो. हे बघा आता मी माझ्यासाठी प्लेट बनवून घेणार आहे. ही माझी हरियाली पुलावची प्लेट एकदम रेडी आहे आणि हे सासूबाईंनीच घरी बनवलेलं लोणचं आहे. आज असा पुलाव बघून मला एकदम लोणच्याची आठवण आली आणि मी पटकन लोणचं घेतलं. ही बघा ही फिश करी माझ्या जाऊबाईने आज पाठवली होती. मग मी ह्यांना जेवायला दिलं. ज्वारीची भाकरी, फिश करी आणि हरियाली पुलाव. आणि हे बघा माझी प्लेट. आता मी पुलाव टेस्ट करून बघितला. वाव, एकच नंबर झाला होता. खरंचच खूप छान झाला होता. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुलाव खाऊन झाल्यावर कनूने मस्त तिच्या चॉकलेटचा मला एक बाईट दिला. सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान छान खा, छान व्यायाम करा, आनंदी आणि समाधानी राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.